नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये मात्र आता जो काही प्रांजल आहे तो खूप भडकलेला असतो. तो म्हणत असतो की आता तुम्ही आम्हाला नेहमी सांगत होते की आमच्या आईवर तुमचं प्रेम आहे आणि ती कुठे गेलं तुमचं प्रेम आणि कुठे गेली तुमची समिधा. आमच्या आईसाठी कधीच तुम्ही काही केलं नाही आणि ही कोणती आनंदी आणि तुम्ही हिच्यासाठी सर्व काही करत आहात का. तेव्हा लगेच आता प्रांजल खूपच भडकलेला असतो. तर आता आनंदी आणि युगंधरला फार मोठा धक्का बसतो. तुम्ही तर नेहमी आम्हाला हेच सांगत आला होतात की माझं प्रेम फक्त तुमच्या आईवर आहे. हे सगळं काय आहे, कुठे गेले तुमचं ते प्रेम, कुठे गेली तुमची ती समिधा. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की मला जे काही अगोदर पासून वाटत होतं ते सगळं काही योग्य होतं, कारण यांचं कधी आपल्या आईवर प्रेमच नव्हतं आणि जो माणूस आपल्या आईचा कधी होऊ शकला नाही तो आपला कधी होणार आहे. तेव्हा युगंधर आतापर्यंत त्यांनी सगळं ऐकून घेतलेलं असतं, परंतु आता समिधाच्या बाबतीत तो एकही शब्द ऐकून घेत नाही आणि जोरात आता बास असे ओरडतो. तेव्हा आता बास झालं म्हणून आता युगंधर इतका भडकलेला असतो. त्यापुढे एकही शब्द बोलायचा नाही असे जेव्हा म्हणतो तर पृथ्वी म्हणतो की मी बोलणार. तुम्ही जर आमच्या आईवर प्रेमच केलं असतं तर तिला असं तडफडून दिलं नसतं. तुम्ही तिच्या सोबत असतात राहिलं असतात, जर तिच्यावर प्रेम असतं तर तिला असं तडफडून दिलं नसतं आणि तिथे जे काही फॅक्टरीमध्ये पैशांच्या नोटा आहेत तर त्या असं मोजत बसल्या नसतात. पण सत्य हेच आहे, कधी आमच्या आईवर प्रेम नव्हतंच. तेव्हा माईंना फार राग येतो. माई म्हणतात की पृथ्वी बाद झालं, आता तुझं फार ऐकून घेतलंस. त्यावरती आता पृथ्वी रागाने म्हणतो की माई मी काय असं चुकीचं बोलतोय, तर यांचं खरंच आमच्या आईवर प्रेम असतं तर यांनी दुसरं लग्न केलं नसतं. अरे लपून छपून तर नाहीच नाही. तेव्हा आता शिल्पा म्हणते की अरे पृथ्वी लपून छपून नाही केलेलं हे लग्न, अरे अख्ख्या गावासमोर हे लग्न झालं, पण त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. त्यावरती आता पृथ्वी म्हणते स्थितीचं मला काही एक ऐकून घ्यायचं नाही, कारण सत्य हेच आहे की तुम्ही सगळ्यांनी आमच्यापासून ही गोष्ट लपून ठेवली. काय हे सत्य लपून ठेवलं की कारण की आनंदी आमच्या नजरेपासून अगदी महान बनावी म्हणून मात्र हे सत्य तुम्ही लपून ठेवलं. आनंदी किती चांगली आहे, या घरासाठी ती सर्व काही किती करते आणि आम्ही तिचा स्वीकार करायला हवा, यासाठी मात्र हे सत्य तुम्ही लपून ठेवलं. दुसऱ्या कोणत्या तरी स्त्रीने आमच्या आईची जागा घेतली हे कळल्यानंतर आम्हाला राग येऊ नये यासाठी. परंतु तुम्ही एक सगळ्यांनी गोष्ट अगदी लक्षात ठेवायची आहे की या घरामध्ये माझ्या आईची जागा जी काही आहे तर ती दुसरी कोणतीही स्त्री घेऊ शकत नाही आणि कधीच नाही घेऊ शकत, कधीच नाही असे बोलून मुलं आता रागानेच आता आपल्या रूम मध्ये निघून जातात. त्यांना फारच राग आलेला असतो. तेव्हा मात्र आता शिल्पा रागाने आनंदीला विचारते की तू तर म्हणाली होतीस की त्या चिठ्ठीमध्ये तू काहीतरी आता लिहिलं होतंस मुलांना समजण्याबद्दल. आता मुलांनी तुझा स्वीकार केलेला आहे, हे सगळं काही तू त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे आणि आता मात्र त्या चिठ्ठीमध्ये मुलांनी तर काही वेगळंच वाचलेलं आहे. नक्की हे सर्व काय आहे. आता विद्याधर मात्र हसत असतो, त्याला हसू येत असतं आणि तू सगळ्यांना आम्हाला विचार करण्यासाठी भाग पाडलंस की तू मात्र मुलांना माहिती आहे की त्यांची आई आहेस म्हणून. पाहिलंस का मुलांना ह्या गोष्टीचा किती त्रास झाला, किती दुःख झालं, त्यांना कळतं का तुला. म्हणून शिल्पा आता डोळ्यात पाणी आणत आता खूप रडतच मात्र आनंदीला हे सगळ्याचं म्हणजे तिला धमकावत असते. आणि तेवढ्यात मात्र आता उरली सुरली धनश्री सुद्धा आनंदीला बोलायला पुढे येते आणि म्हणते की हो बघितलंस का शिल्पाताई, एकदम बरोबर बोलत आहात. आनंदी तू हे सर्व अगोदर सांगितलं असतं तर ही वेळ आज आलीच नसती. हे बघ तुझ्या ह्या खोट्या वागण्यामुळे आणि ह्या लपवाछोपीमुळे आज या घरातील मुलं किती दुखावली गेलेली आहे. तुला काय त्याचं, तुला काही फरक पडत नाही. जो काही मुलांचा राग आणि संताप आहे तो फक्त भाऊजीवर निघतो. तुझ्यावर कोण कशाला काय म्हणेल. अगं भाऊजींनी तुझ्यासाठी काय केलं नाही, पण तुझ्या एका चुकीमुळे मात्र स्वतःच्या मुलांच्या नजरेत मात्र ते आज एक खूप मोठे अपराधी ठरलेले आहेत. शिल्पा लगेच आता युगंधरला म्हणते की अरे युगंधर तू तर मला समजून सांगत होता की हिला समजून घे म्हणून. काय समजून घ्यायचं, बघितलंस ना तू. आता तर यापुढे मी कधी हिला समजून घेणार नाही आणि कधी हिचा स्वीकारच करू शकत नाही आणि मी हे घर सोडून तर कधीच जाणार नाही. एक लक्षात ठेव, माझ्या मुलांना माझी गरज आहे. आता आनंदीकडे रागाने बघत असते. बिचारी आनंदी आता खूप रडत आहे. युगंधर काहीच बोलत नसतो. युगंधर आता खूप दुखावलेलं गेलेलं आहे, कारण इतका मोठा मान सन्मान मिळालेला असून सुद्धा घरामध्ये आता इतका मोठा तमाशा झालेला आहे याचं त्याला फार वाईट वाटतं. परंतु आता या घरामध्ये अशी व्यक्ती आहे विद्याधर, तिला मात्र हसू होतं असतं आणि हे सर्व कारस्थान करणारी तीच व्यक्ती असते. शिल्पा मात्र आनंदीकडे खूप रागाने बघत आहे आणि ही धनश्री सुद्धा. दोघी वाटेल तसं बोलून आता आनंदीला आतमध्ये निघून जातात. बिचारी आनंदी आता रडत आहे, तिला वाईट वाटतं. तेव्हा मात्र आता लगेच हा
युगंधर पुढे येतो. युगंधर आनंदीला म्हणतो की का तू इतका मोठा गोंधळ घातला? तुला म्हटलं होतं की जसं चालत आहे तसं चालून दे. इतक्या वर्षानंतर या घरामध्ये आनंदाचं वातावरण झालं होतं. माझी मुलं कित्येक वर्षानंतर आज मात्र म्हणजे त्यांनी माझा स्वीकार केलेला होता आणि माझ्या जवळ यायला ती लागली होती. नाही आनंदी, तू असं करायला नकोच होतं. आता युगंधर सुद्धा आनंदीला खूप काही म्हणजे तिच्यावरच आरोप करत असतो, हे सगळ्याला तूच जबाबदार आहेस म्हणून. तेव्हा माई आणि बापू आनंदीच्या जवळ येतात, तिला समजवतात. तर आनंदी रडतच म्हणते की खरंच मी सांगितलं होतं, खरंच मी त्या चिठ्ठीमध्ये सगळं काही लिहिलं होतं. मात्र आता विद्याधर फारच हसत असतो. तो म्हणतो की बघा बघा काय वाडा मी पेटवला आज, आणि बघूयात निंबाळकरांची कशी राख होते. आता फक्त बघतच राहायचं आहे, म्हणून त्याला फारच आनंद होत असतो. त्यानंतर आता रागरागाने मुलं आपापल्या रूममध्ये आलेली आहेत आणि अगदी कोणी कोणाशी काही बोलत नसतं, तेथे बसून असतात. त्यानंतर आता हा प्रांजल खूपच रागवलेला असतो. तो म्हणतो की या घरात काय चाललं नक्की हे सर्व? दादा बघ, अरे ह्या माणसाला, या युगंधर निंबाळकरला मला बाबा म्हणण्याची सुद्धा लाज वाटते. अरे काय गरज होती याला दुसरं लग्न करण्याची? कशासाठी याने दुसरं लग्न केलं? या माणसाने आज आपला विश्वासघात केला, आपल्या आईचा विश्वासघात केलेला आहे. हिंमत कशी झाली ह्या माणसाची? आणि हा माणूस स्वतःला कोण समजतो हा माणूस स्वतःला? म्हणून मात्र प्रांजल खूपच भडकलेला असतो. तो रागरागाने आपला हात मात्र सोफ्यावर आदळून हे सर्व बोलत आहे. त्यानंतर तर लगेच मिताली म्हणते की हो प्रांजल, अरे या घरात विश्वास या नावाला जागाच उरलेली नाही. कुणावर विश्वास ठेवायचा? या घरामध्ये कुणावरच विश्वास आपल्याला ठेवता येत नाही. ज्याच्यावर विश्वास ठेवायला आपण जातो तोच माणूस सगळ्यात अगोदर आपला विश्वासघात म्हणजे करायला तयार असतो. आता मात्र आपल्याला हेच वाटत होतं की कोणी असो किंवा नसो, परंतु बाबा आहेत, ते आपल्याला सांभाळून घेतील, प्रेम करतील, माया लावतील. अरे पण शेवटी त्यांनी सुद्धा काय केलं? आपल्यासोबत एक खूप मोठा विश्वासघात केला. ज्या हातांनी त्यांनी आईला वचन दिलं होतं त्याच हाताने मात्र ह्या माणसाने त्या आनंदीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं. पृथ्वी आता सगळं काही ऐकून घेत असतो, तो एकही शब्द बोलत नसतो. प्रांजल म्हणतो की हो अगं मिताली ताई, तुझं बरोबर आहे. आपल्याच माणसांनी आपल्या पाठीमध्ये खंजीर खुपसला म्हणून तो खूपच भडकलेला असतो. तेव्हा आता मिताली सुद्धा खूप भडकलेली आहे. पण आता पृथ्वी काहीतरी विचार करत आहे. त्यानंतर आता मिताली रडत असते आणि म्हणते की प्रांजल, आज मला पहिल्यांदा असं वाटतं की आई गेल्यानंतर आपल्या या घरात आपलं म्हणणारं कोणीच नाही. पहिल्यांदा मला आज खूप एकटं वाटत आहे. आज मात्र आपण पूर्णपणे अनाथ झालेला आहोत. आता ती रडत असते. आता तिचं हे बोलणं ऐकून पृथ्वी लगेच म्हणतो की मिताली, असलं वाक्य मात्र तुझ्या तोंडातून परत कधीच यायला नकोय. त्यावरती आता मिताली म्हणते की दादा, अरे मग काय करू, काय म्हणू, तू सांग ना, मी काय करू? मिताली, हे बघ अगं, आई गेली म्हणून जग थांबत नसतं आणि बाप बदलला म्हणून रक्ताचं नातं संपत नसतं. तेव्हा पृथ्वी मितालीच्या जवळ आलेला आहे. घर आणि येथील माणसं कोणीच विश्वास ठेवण्याच्या लायकीची उरलेली नाही. तू काही काळजी करू नको. या घरात जरी आपलं म्हणणारं कोणी नसेल, परंतु तू मात्र स्वतःला एकटी समजू नकोस. हे बघ, मी तुझ्या सोबत आहे, तुझा भाऊ पृथ्वी आणि आता प्रांजल, आम्ही दोघंही तुझ्या कायम सोबत आहे. आपणच एकमेकांचे आई बाबा आणि आपणच एकमेकांचे कुटुंब आहोत. घर आपलं राहिलेलं नाही. आता हे घर आपल्यासाठी परक झालेलं आहे. त्यामुळे आपण मात्र एकमेकांची, तिघांचेही एकमेकांची ढाल बनायचं आणि एकमेकांसाठी उभं राहायचं आहे. आणि एक गोष्ट मात्र मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगतो, आजपासून आपण असं एकमेकांच्या सोबत तर राहायचं, परंतु या घरातील एकाही माणसावर विश्वास ठेवायचा नाही. अगदी एकावर सुद्धा नाही, कुणावरच विश्वास ठेवायचा नाही. अशी जेव्हा त्यांची चर्चा सुरू असते तेव्हा शिल्पा धावतच येते आणि मुलांनी दरवाजा बंद करून घेतलेला असतो. तेव्हा शिल्पा आता विचारते की अरे पृथ्वी, मिताली, प्रांजल, अरे दार उघड, दार का बंद करून घेतलेलं आहे? दार उघडा बरं, म्हणून जोरजोराने आता ती दार वाजवत आहे. तेव्हा मुलं आता आतमधून शिल्पाचा आवाज ऐकता. शिल्पाचा जीव आता कासवीत झालेला असतो. मुलांनी दरवाजा का बंद करून घेतला असेल? शिल्पा म्हणत असते की अरे नका रे, नका असं करू, आपल्या बाबावर नका रागू, अरे दार उघडा, तुम्ही दार का बंद करून घेतलेला आहे? मी शिल्पा आहे. तेव्हा मुलांना आता आत्याचा सुद्धा रागच आलेला असतो. तेव्हा आता मिताली रागानेच उठते आणि म्हणते की तू प्लीज, तू जा इथून, आम्हाला मात्र कुणाशीच बोलायचं नाही, तुझ्याशी सुद्धा नाही आणि घरातील कुणाशी सुद्धा नाही, कारण आमच्या आयुष्यामध्ये आता या घरात कुणासाठी जागाच उरलेली नाही. तेव्हा शिल्पाला आता धक्काच बसतो की मुलं आपल्यावर सुद्धा रागवलेली आहे. तेव्हा ती म्हणते की मिताली, प्रांजल, दरवाजा उघडा, मी तुम्हाला सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा. अरे हे बघा, असं बोलू नका, असं रागू नका रे, प्लीज, मी तुमच्या पाया पडते, प्लीज असं रागू नका. म्हणून आता ती खूप म्हणजे जोरजोराने दरवाजा वाजवत आहे. प्लीज असं बोलू नका आणि या घरात असं बोलू नका, सगळं तुमचंच आहे. त्यावरती पृथ्वी म्हणतो की नाही, ज्या घरात नाते संबंध राहिलेच नाही आणि ज्या घरात या नात्यांना किंमत राहिलीच नाही, तर तेथे
आहे, नातं जोडून तरी काय उपयोग आहे, कारण या घरातील आम्ही सगळ्यांशी नातं तोडलेलं आहे, त्यामुळे कोणीही नातेसंबंध जोडून आम्हाला दरवाजा उघडायला सांगू नये. तेव्हा शिल्पा म्हणते की अरे पृथ्वी काय बोलतोस, प्लीज अरे दरवाजा उघड. तेव्हा पृथ्वी म्हणतो की हे बघ आत्तू, आम्हाला या घरात कोणाशीच बोलण्याची इच्छा नाही, त्यामुळे आम्ही दरवाजा नाही उघडणार. आत्या तू प्लीज येथून जा, निघून जा बरं आत्या. तर शिल्पा आता रडत म्हणते की अरे पृथ्वी काय बोलतोस, अरे मी कशी निघून जाईल अशी, बंद करून बसलेला आहात, प्लीज मी जे काही सांगते ते ऐकून घ्या, माझ्यावर विश्वास ठेवा. मात्र आता प्रांजल पृथ्वीला म्हणतो की अरे पण आत्तूचा विचार कर ना. प्रांजलचा जीव मात्र आता आत्तूमध्ये खूपच गुंतत असतो, म्हणजे आपल्या ह्या शिल्पा आत्यामध्ये. त्यावरच मात्र पृथ्वी त्याला आडवा होतो. पृथ्वी म्हणतो की हे बघ, ज्या घरामध्ये मात्र विश्वासच राहिलेला नाही आणि जे काही आता आत्या अश्रू गाळत आहे, तर त्या घरातील प्रत्येक व्यक्तीचे अश्रू हे खोटे असतात. त्यामुळे प्रांजल तू मागे हो, दरवाजा उघडू नको. तेव्हा पृथ्वी हा प्रांजलला सुद्धा मागे म्हणजे काढतो, त्याला दरवाजा उघडून देत नाही. आणि आता आत्याबद्दल असणारा विश्वास सुद्धा आता मुलांनी खूपच गमावलेला असतो. आत्याला तर फारच वाईट वाटतं. आता शिल्पा ही सर्व दरवाजात ऐकत असते. ती म्हणते की पृथ्वी प्लीज असं बोलू नकोस, अरे तू मोठा आहे, तू समजून घे. परंतु आता हा प्रांजल खूप भडकलेला असतो. तो म्हणतो की आत्तू प्लीज तू दरवाजा उघडायला लावू नकोस आणि जा बरं तू इथून निघून. शिल्पा आत्या रडत असते. शिल्पा आत्या म्हणते की अरे प्रांजल तू तरी दार उघडणार आहे दार. आता प्रांजल रडतच म्हणतो की आत्तू प्लीज आम्हाला तिघांनाही एकत्र सोड. मुलं आता खूपच अगदी भडकलेले आहेत. त्यांचा आता खूप असा म्हणजे खूप मोठा विश्वासघात झाल्यासारखं त्यांना वाटत असतं. आमची आई गेल्यानंतर इतकं मोठं कारस्थान या घरात घडलं. आज मात्र इतकी कडक असणारी शिल्पा आत्या मुलांसाठी फार रडत आहे. ती म्हणते की अरे नका रे असं बोलू, अरे नका, मी तुमच्यासमोर हात जोडते हात, पण प्लीज असं मला वेगळं म्हणजे दूर ठेवू नका, प्लीज दार उघडा रे, दार उघडा. म्हणून मात्र शिल्पा आता ढसाढसा आता मोठ्याने रडत आहे. शिल्पा आता इतकी मोठ्याने रडत आहे तर मुलांना आता फार असं वाईट वाटतं. मुलांचा जीव मात्र आत्यामध्ये गुंतलेला असतो. ते मात्र आता आत्या इतकी कासवीस होऊन रडत आहे याचं त्यांना फार वाईट वाटत असतं. शिल्पा आत्या रडते म्हणून. पहिल्यांदा मात्र शिल्पा आता इतकी रडत आहे, ते पण आपल्या मुलांसाठी. आता मात्र तिला फारच वाईट वाटलेलं असतं. काय करावं तेच काही कळत नसतं. आणि मुलांचा सुद्धा आता शिल्पा आत्यामध्ये फार जीव असतो. मुलं सुद्धा आता जास्त वेळ तिच्यापासून काही लांब राहू शकत नसते, कारण आज मात्र ती इतकी रडत आहे आणि दरवाजा उघडा म्हणून त्यांना विनवण्या करत आहे. तर मात्र आता इकडे हा विद्याधर दारू पित असतो आणि जे काही आता ती फॅमिली ट्रीची राखा वगैरे आहे तर ती बघून मात्र तो इतका खुश होतो आणि धनीला म्हणतो की धने बघ धने, आज मात्र मी इतका खुश आहे. आणि धनी सुद्धा खूपच खुश असते आणि म्हणतो की धने अगं आज मात्र ह्या निंबाळकरांच्या वाड्यामध्ये जे काही सुटकासारखी शांतता पसरलेली आहे. शपथ सांगतो की माझ्या कानामध्ये अगदी सनई चौघड्यांसारखं वाजायला लागलेलं आहे आणि अगदी पॅ 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 करत असतो. तेव्हा मात्र आता धनी म्हणते की हो ना, अहो तुम्ही मात्र एकदम असा मस्त राहाडा केलेला आहे, म्हणजे या वाड्यातील हवाच बदललेली आहे. तेव्हा लगेच आता विद्याधर हसतो असतो आणि म्हणतो की हो ना, विद्याधरचा जो काही डाव असतो तो मात्र आत म्हणजे अगदी खटक्या बोट आणि जागेवर पलटी. तर एका चिठ्ठीचा मात्र जो काही विषय आहे तो मी गोल केला आणि अख्ख्या घराची रांगोळीच काढली. आणि धनी मला एक गोष्ट सांग बरं, ह्या सिच्युएशनला आता एखाद्या पिक्चरचं नाव द्यायचं झालं तर काय देशील बरं? तेव्हा आता धनी म्हणते की काय हो देणार. त्यावर तोपर्यंत लगेच आता हा विद्याधर हसतो आणि म्हणतो की कभी खुशी आणि कभी कव्हर राहडा. आता धनीही खूप हसते आणि धनुश्री म्हणते की हो ना, तुम्ही मात्र हा विषय आहे तर तो एकदम असा हार्ड केलेला आहे बघा. एका दगडामध्ये तुम्ही लईच पाखरं मारली हो. एकतर त्या आनंदीला तिची जागा दाखवली आणि भाऊजींच्या अख्ख्या फॅमिलीचा असा बाजार उठवलेला आहे. मात्र आता हा विद्याधर म्हणतो की अगं बाजार काय म्हणते धने, अगं ते ह्या युगंधरच्या फॅमिलीचा मी अख्खा असा धमाका करून टाकलेला आहे. तर आणि ते तर आयुष्यभर फक्त रडत बसतील. ती त्या आनंदीचा तर असा मी माज उतरवलेला आहे, कारण असं म्हणतात की कालपर्यंत होती अप्सरा आणि आता झाली मात्र कचरा. तेव्हा तर धनी सुद्धा खूपच हसत असते आणि हे बघ धने, अगं ह्या विद्याधरचा नादच करायचा नाही. तेव्हा तर धनी म्हणते की हो ना, अहो रावजी आहातच तुम्ही इतकी सुपर. तेवढ्यात रडतच शिल्पा तेथे येते आणि रडतच विद्याधरला म्हणते की विद्याधर ती चिठ्ठी तू बदललीस का? तेव्हा लगेच आता विद्याधर तोऱ्यातच हात वगैरे वर करत म्हणतो की ताई अगं मीच ती चिठ्ठी बदलली आणि मीच केली ती सगळी आदला बदल आणि ते पण स्वतःच्या हाताने. आता मात्र हा विद्याधर खूपच खुश असतो आणि तो मात्र आता शिल्पाला म्हणतो की ताई अगं तू असं काय करतेस. आणि त्यामुळेच मात्र ती आनंदी डायरेक्ट आभाळातून खाली इकडे जमिनीवर कोसळली.
आणि कुठे कोसळली तर ते युगंधरच्या मनातूनच काय आणि त्याच्या नुसत्या नजरेतून नाही तर त्या पोरांच्या सुद्धा नजरेतून कायमची उतरलेली आहे. बघ तू किती मोठा तमाशा झालेला आहे. तेव्हा आता शिल्पा रागानेच विद्याधरकडे बघत असते. शिल्पाताईच्या डोळ्यात पाणी आहे. तेव्हा धनश्री मात्र आता लगेच शिल्पाताईच्या जवळ येते आणि शिल्पाताईला म्हणते की शिल्पाताई, अहो तुम्ही तर यांची पाठ थोपटायला हवी. कारण आनंदी आणि भाऊजी आपल्यासोबत जो खेळ खेळत होते तोच खेळ मात्र यांनी शेवटी उलटा पाडला. तेव्हा आता विद्याधर म्हणतो की सगळ्यांना हेच वाटत होतं की त्या पोरांना लग्नाबद्दल मात्र सगळं काही माहिती आहे, परंतु आता मात्र जे काही मी केलेलं आहे त्या पोरांना मात्र अगोदर काडीची सुद्धा खबर नव्हती. आणि हे सगळं कशामुळे शक्य झालं तर मी बदललेल्या चिठ्ठीमुळे. पण आज जेव्हा ती पोरं घरात आली तेव्हा जो काही उरलेला राहायला सुरला जो काही होता तर तो सुद्धा तमाशा मी पेटून दिला. तर तेव्हा आता विद्याधरने हे सर्व कसं केलेलं आहे हा क्षण मात्र तो आता ताईला सर्व काही सांगत असतो. जेव्हा आता मुलं खुश होत आता ती फॅमिली ट्री सजवत आहे. सगळे फोटो मात्र ते लावत आहे आणि तेथे धनश्री आणि विद्याधर आलेले असतात. आणि आता मात्र विद्याधर हे सगळं काही बघून इतका खुश होतो आणि म्हणतो की खरंच मुलांनो तुम्ही तर आज जाम खुश आहात. आणि हे बघा, अरे मला तर काय वाटतं त्या मंत्री साहेबांनी आता दादाचा इतका मोठा सत्कार सोहळा केला आणि तो फंक्शन सोहळा तुम्ही बघितला की नाही. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की नाही रे काका, मी बघायला घेतला होता परंतु काहीतरी सर्व आता हा इश्यू होता, प्रॉब्लेम होता नेटवर्कचा, मला नाही बघता आला, त्यामुळे हे सगळं काही आम्ही मिस केलं. तर विद्याधर म्हणतो की याला काय अर्थ आहे. तेव्हा मात्र आता धनश्री म्हणते की अहो तुम्ही गेला असेल ना आता त्या फंक्शनचा व्हिडिओ तर तुमच्याकडे असेलच रेकॉर्डिंग वगैरे. तेव्हा आता विद्याधर म्हणतो की अगं काय सांगतेस, माझ्याकडे तर असणारच. हे बघा असा जो काही व्हिडिओ माझ्याकडे आहे की तो बघून मात्र तुम्हाला तुमच्या बापाचा अभिमान वाटेल आणि तुमच्या डोळ्याचे पारणं फिटतील पारणं. तेव्हा आता मुलं खूपच खुश असतात. तेव्हा मात्र आता मुलं जेव्हा तो व्हिडिओ अगदी खुशून बघत असतात तर प्रांजल म्हणतो की बघा बाबा किती खुश दिसतात. पण जेव्हा मात्र आता तो पुरस्कार आनंदीच्या हाताने देण्यात येणार आहे, जेव्हा मुलांच्या समोर येते तेव्हा मात्र मुलांना फार मोठा धक्का बसलेला असतो. आणि विद्याधरला तर हेच हवं असतं. विद्याधर मात्र खुश होत बघत असतो आणि हे सर्व मी असं केलेलं आहे म्हणून आता मुलं इतकी भडकलेली आहेत, म्हणजे मुलांसमोर हे सत्य मीच आणलं असे तो शिल्पाला सांगतो. मग शिल्पाताई, अगं मी जे काही आज इतकं मोठं काम केलेलं आहे तर त्या बदल्यात तू माझी पाठ थोपटलीच पाहिजे, शबासकी दिलीच पाहिजे. इतका मोठा पराक्रम मी केलेला आहे, त्या आनंदीचा माज मी असं उतरून ठेवलेला आहे, एकदम तिला मी झिरोवर आणून ठेवलेला आहे. तेव्हा शिल्पाला राग आलेला असतो. शिल्पा म्हणते की कुठल्या हिमतीवर त्या आनंदीला खाली पाडण्याच्या नादामध्ये अरे विद्याधर तू काय केलंस, तुला कळतं का. अरे तू मात्र त्या निष्पाप मुलांना त्यांच्या बापापासून पुन्हा एकदा तू दूर केलं. अरे त्यांच्या बापावरचा आणि या घरावरचा विश्वास उडालेला आहे. अरे त्यांनी आपल्या आई वडिलांचे फोटो जाळलेले विद्याधर. म्हणून शिल्पा आता रडत विद्याधरला याचा जाब विचारत आहे. अरे विद्याधर तू खूप मोठी चूक केली, चुकीचं केलंस तू बरोबर नाही वागलास. त्यानंतर युगंधर आपल्या रूम मध्ये येऊन आता ह्या शिल्पा त्या आपल्या समिताच्या फोटो समोर येऊन रडत असतो. आणि त्याच वेळेस आता आनंदी अगदी दरवाजा वाजवते आपल्या हाताने आणि मालक साहेब मी आतमध्ये येऊ का असं विचारते. किंवा युगंधर म्हणतो की मला आता या विषयावर मात्र कोणाशीच काही बोलायचं नाही. किंवा आनंदी म्हणते की मालक साहेब मला फक्त आणि फक्त 2च मिनिटं तुमच्याशी बोलायचं होतं, माझ्यावर विश्वास ठेवा. त्या चिठ्ठीमध्ये मी सगळं काही खरं सांगितलेलं होतं, आपल्या लग्नाविषयी असणारं सगळं काही सत्य मी त्यामध्ये लिहिलं होतं. मलाच माहिती नाही की तो जो काही चिठ्ठीतील आता मसूद आहे तर तो कसा बदलला गेला म्हणून. हे सगळं कोणी केलं, तो मजकूर कोणी बदलला हे नक्की मला माहिती नाही, परंतु मालक साहेब प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मला खरंच हे सगळं काही माहिती नाही. मला हेच कळत नाही की त्या मुलांकडे मात्र चुकीची चिठ्ठी गेली तर नसेल ना. युगंधर रागावलेलेच असतो. तो म्हणतो की आनंदी मला कुठलंही आता स्पष्टीकरण ऐकायचं नाही म्हणून, त्यामुळे तुम्हाला एकट्याला सोडून दे. तेव्हा आता आनंदीला फारच वाईट वाटत असतं. आनंदी मात्र विचारात पडते. त्यानंतर मात्र आता दुसऱ्या दिवशी आनंदी तयार होते आणि आता ती छायाताईंना जे काही पृथ्वीने चिठ्ठी फाडून डस्टबिनमध्ये टाकलेली आहे तर त्या डस्टबिनमध्ये सगळं काही शोधायला लावते. तर छायाताई म्हणतात की नाही हो आनंदी ताई. तर आनंदी म्हणते की अहो छायाताई नीट बघा तुम्ही, कारण पृथ्वीने त्या दिवशी ही चिठ्ठी फाडून यामध्येच टाकली असेल, प्लीज तुम्ही एकदा नीट बघा. आणि नेमकं त्या चिठ्ठीमध्ये असं काय लिहिलेलं होतं की म्हणून पृथ्वीचा इतका मोठा गैरसमज झालेला आहे, तर खरंच सगळं काही लग्नाबद्दल खरं लिहिलेलं होतं. मग इतका मोठा अनर्थ कसा घडला असेल आणि छायाताई काही मिळत आहे का चिठ्ठीचा काही तुकडा वगैरे. तेव्हा आता छायाताई म्हणतात की आनंदी ताई अहो चिठ्ठीचा एकही तुकडा मात्र आता त्या डब्यामध्ये नाही मिळत, थांबा मी एक काम करते, बाहेरच्या मोठ्या कचऱ्याच्या डब्यामध्ये सगळं काही बघून येते. तेव्हा मात्र आता आनंदी विचार करत आहे की ती चिठ्ठी कुठे गेली असेल. त्यानंतर आता शिल्पा इकडे रडत असते आणि शिल्पा आता रडत मात्र आता म्हणते की
अहो शिल्पाताई, तुम्ही जरा जास्तच भावनिक होतात. हे बघा, आपल्याला मात्र आता आनंदीला त्यांच्या नजरेतून काढायचं होतं आणि बघा आता मात्र ती पार त्यांच्या नजरेतून उतरलेली आहे. त्यामुळे आपल्या शेवटी मनासारखं झालेलं आहे. तुम्ही कशाला इतका विचार करता? तेव्हा शिल्पाला मात्र धनश्रीचा फारच राग येतो. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणतो की ताई ताई, कारण आता शिल्पा ही जोरात धनश्रीवर ओरडलेली असते. तेव्हा आता विद्याधर अगदी म्हणत असतो की ताई ताई ऐकून घे, अगं जे काही आपण करतो ना त्याचा फार मोठा काहीतरी साईड इफेक्ट हा असतोच. तेव्हा मात्र आता शिल्पा रागानेच म्हणते की राक्षस आहे तो, खूप मोठा राक्षस. स्वतःच्या सख्या भावाचं जे काही घर आहे ते जाळताना तुला जरा सुद्धा वाईट वाटलं नसेल का? आणि तुला माहिती होतं की मला मात्र आता आनंदी या घरात नकोय, परंतु आनंदीची मला काही घेणे देणे नव्हतं. ती आनंदी घरातून गेली असती तरी सुद्धा चालली असती, परंतु आता मात्र युगंधर आणि मुलांना जो काही त्रास झालेला आहे त्यांना त्रास देण्यासाठी तू इतका घाणेरडा त्रास खेळलेला आहे आणि मला तो त्रास त्यांचा सहन नाही होत. एक गोष्ट मी लक्षात ठेव विद्याधर, मी तुला कधीच माफ नाही करू शकत, कधीच मी तुला माफ नाही करणार. तेव्हा आता शिल्पा जायला निघते तर विद्याधर म्हणतो की हो हो जा जा आणि कायमची निघून जा आणि मला माफ सुद्धा करू नकोस, परंतु माझे आभार मानण्याचे सुद्धा विसरू नकोस. आणि तुला तर आठवत असेल की तुझ्या त्या लाडक्या युगंधरने मात्र तुला तर आश्रमात जाण्यासाठी सांगितलं होतं आणि त्यावेळेस म्हणजे आत्ता तर मी तुला थांबवलं नसतं, तर आज मात्र तू या घरात नव्हतीच, हे लक्षात ठेव. आणि जा, एकावरची तू सुद्धा निघून जा आणि सगळेजण निघून जा. एकावरचे या घरातून सगळेजण जाऊ शकतात. आता धनश्री मात्र शिल्पाला समजायला जाते की शिल्पाताई, परंतु रागानेच मात्र शिल्पा तिचा हात बाजूला झिडकारून देते. आणि आता मात्र विद्याधर मात्र स्वतःशी खूपच आता हसत असतो आणि तो म्हणतो की शिल्पाताई, अगं अजून तर एक टेलर बाकी आहे, आता मात्र आणि अजून जो काही डाव आहे तर तो उलटायचा बाकी आहे. जो काही आता हा विद्याधर आहे ना, आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत या वाड्यामध्ये कुणाचा संसार नाही फुलणार, तर फक्त राख होणार राख, हे लक्षात ठेव. फक्त आणि फक्त या घरामध्ये रांगोळीच होणार आहे. म्हणून विद्याधर स्वतःशी खूपच तोऱ्यात हसत असतो. त्याला खूप आनंद झालेला असतो. त्याला असं वाटतं की आपण जे काही केलेलं आहे तर ते कोणीच केलेलं नाही आणि आता मात्र युगंधरची मान वर करून सुद्धा तो बघणार नाही. तेव्हा त्याला खूप आनंद होतो. पण शिल्पा त्याच्यावर फारच रागवलेली असते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता सगळेजण एकत्र आलेले आहेत. तेव्हा पृथ्वी मात्र सगळ्यांच्या समोर मात्र आता युगंधरला हात जाब विचारत आहे की तुम्हीच म्हणाला होता की तुमचं लग्न हे आनंदी बरोबर झालेलं आहे, म्हणून मग मुक्त व्हा या त्रासातून, आनंदीला डिव्होर्स द्या. तेव्हा हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. आनंदीच्या पायाखालची जमीन सरकते आणि पृथ्वीने मात्र आता डिव्होर्स पेपर सुद्धा तेथे आणलेले आहेत. तेवढ्यात मात्र आता आनंदीचा हात आहे तर ते धक्क्याने मात्र दरवाजावर आता आपटतो आणि आता दरवाजात आपटल्यानंतर आता आनंदीच्या हातातील बांगडी फुटते आणि त्याच वेळेस आनंदीच्या हातातून रक्त येत असतं. आज मात्र तुम्हाला काहीतरी निवडावं लागेल, एकतर तुमची मुलं किंवा ही आनंदी. आता युगंधर मात्र रागाने पृथ्वीकडे बघत असतो आणि आनंदीचा अगदी तिच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. पण आता मोठ्या मनाची आनंदी युगंधर आणि मुलांसाठी शेवटी हे घर सोडायला सुद्धा तयार असते. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.